नमस्कार भावी आरोग्य निरीक्षकांनो, तुमचं स्वागत आहे मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या आपल्या हक्काच्या चॅनलवर. मित्रांनो, वेस्ट मॅनेजमेंट या 5 दिवसीय महासिरीजमध्ये आपण काल डे 3मध्ये सिलेज वेस्ट यावरती क्वेश्चन पाहिले. आज आपण डे 4मध्ये सिवेज वेस्ट यावरती क्वेश्चन पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या सिरीजचा एकही व्हिडिओ मिस न होण्यासाठी आत्ताच मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. सार्वजनिक आरोग्याच्या तांत्रिक भाषेत सिवेज म्हणजे नेमके काय? ऑप्शन ए, फक्त स्वयंपाकघरातून निघणारे पाणी. ऑप्शन बी, शौचालयातून निघणारे मानवी मलमूत्रयुक्त आणि इतर सर्व प्रकारचे मलयुक्त सांडपाणी. ऑप्शन सी, पावसाचे शुद्ध पाणी. ऑप्शन डी, केवळ कारखान्यातील सुका कचरा. योग्य उत्तर ऑप्शन बी, शौचालयातून निघणारे मानवी मलमूत्रयुक्त आणि इतर सर्व प्रकारचे मलयुक्त सांडपाणी. प्रश्न क्रमांक 2. सिवेजमध्ये पाण्याचे प्रमाण साधारणपणे किती टक्के असते? ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 75%, ऑप्शन सी 99.9%, ऑप्शन डी 90%. योग्य उत्तर ऑप्शन सी 99.9%. सिवेजमध्ये 99.9% पाणी असते आणि फक्त 0.1% घन पदार्थ मलमूत्र असते, तरीही ते अत्यंत घातक असते. प्रश्न क्रमांक 3. सिवेजची ताकद किंवा त्यातील प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती महत्त्वाची चाचणी टेस्ट केली जाते? ऑप्शन ए विडाल टेस्ट, ऑप्शन बी BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड टेस्ट, ऑप्शन सी OT टेस्ट, ऑप्शन डी pH टेस्ट. योग्य उत्तर ऑप्शन बी BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड टेस्ट. BOD जितका जास्त तितके सांडपाणी जास्त प्रदूषित मानले जाते. प्रश्न क्रमांक 4. सांडपाण्याला सिवेज रंगानुसार तांत्रिक भाषेत काय म्हटले जाते? ऑप्शन ए ग्रे वॉटर, ऑप्शन बी येलो वॉटर, ऑप्शन सी ब्लॅक वॉटर, ऑप्शन डी ग्रीन वॉटर. योग्य उत्तर ऑप्शन सी ब्लॅक वॉटर. लक्षात ठेवा, सिलेजला ग्रे वॉटर म्हणतात आणि सिवेजला ब्लॅक वॉटर म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट STP प्राथमिक शुद्धीकरणादरम्यान प्रायमरी ट्रीटमेंट तरंगणारा कचरा अडवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन ए स्क्रीन किंवा जाळी, ऑप्शन बी फिल्टर बेड, ऑप्शन सी क्लोरिनेशन टँक, ऑप्शन डी सेप्टिक टँक. योग्य उत्तर ऑप्शन ए स्क्रीन किंवा जाळी. प्रश्न क्रमांक 6. सांडपाण्यावर प्रक्रिया करताना तळाशी जो घट्ट चिखलासारखा गाळ साचतो त्याला तांत्रिक भाषेत काय म्हणतात? ऑप्शन ए सलेज, ऑप्शन बी गार्बेज, ऑप्शन सी स्लज, ऑप्शन डी स्कॉम्प. योग्य उत्तर ऑप्शन सी स्लज. प्रश्न क्रमांक 7. शहराखालील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या बंद नळांना अंडरग्राऊंड पाईप काय म्हणतात? ऑप्शन ए ड्रेन्स, ऑप्शन बी सीवर्स, ऑप्शन सी मॅनहोल्स, ऑप्शन डी ॲक्वेडक्ट्स. योग्य उत्तर ऑप्शन बी सीवर्स. सीवर्स आणि ही पूर्ण पाईपलाईन पसरवण्याच्या पद्धतीला सीवर्स सिस्टीम म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. सीवर्स पाईपलाईनमध्ये गॅसचा दाब वाढू नये आणि तपासणी किंवा दुरुस्ती करण्यासाठी ठराविक अंतरावर ठेवलेल्या झाकण असलेल्या विहिरीसारख्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन ए सेप्टिक टँक, ऑप्शन बी मॅनहोल, ऑप्शन सी सोकपीट, ऑप्शन डी ग्रीस टॅप. योग्य उत्तर ऑप्शन बी मॅनहोल. प्रश्न क्रमांक 9. घरगुती पातळीवर सिवेज गोळा करून त्यावर प्राथमिक क्रिया करण्यासाठी जमिनीत बांधलेल्या बंद सिमेंटच्या टाकीला काय म्हणतात? ऑप्शन ए शोषखड्डा, ऑप्शन बी सेप्टिक टँक, ऑप्शन सी कूपनलिका, ऑप्शन डी डम्पिंग ग्राउंड. योग्य उत्तर ऑप्शन बी सेप्टिक टँक. प्रश्न क्रमांक 10. सेप्टिक टँकमध्ये सांडपाण्याचे विघटन प्रामुख्याने कोणत्या सूक्ष्मजीवाणूंद्वारे बॅक्टेरिया ऑक्सिजनशिवाय केले जाते? ऑप्शन ए ॲनारोबिक बॅक्टेरिया, ऑप्शन बी एरोबिक बॅक्टेरिया, ऑप्शन सी व्हायरस, ऑप्शन डी बुरशी. योग्य उत्तर ऑप्शन ए ॲनारोबिक बॅक्टेरिया. ॲनारोबिक बॅक्टेरिया यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नसते. तर मित्रांनो, आपण वेस्ट मॅनेजमेंट यातील सिवेज या टॉपिकवर अतिमहत्त्वाचे प्रश्न व कन्सेप्ट कव्हर केले आहेत. शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, जी माहिती, जे प्रश्न आणि कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्ही बाहेर हजारो रुपये फी देऊन क्लासेस लावता, तीच दर्जेदार माहिती
क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर मोफत देत आहे. माझं फक्त एकच ध्येय आहे, पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचा अभ्यास थांबला नाही पाहिजे. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, मेहनत घेत आहे. मला फक्त तुमच्या सोबतीच्या आणि सपोर्टची गरज आहे. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल या सिरीजमुळे तुमच्या अभ्यासात मदत होत आहे, तर आत्ताच आपल्या मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि उद्या भेटूया डे 5 मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. धन्यवाद.